i24 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त गोधे गावात भव्य मिरवणूक आणि कीर्तन सोहळा संपन्न। अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 300 वर्षापूर्वी झालेले खंडन हे हिंदू समाजासाठी मोठ्या वेदनेचे कारण होते। प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर व्हावे ही करोडो हिंदूंच्या भावनांची पूर्तता अनेक दशके होऊ शकली नव्हती। मात्र 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले। 2022 मध्ये न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीला सुरुवात झाली। अखेर 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहाने आणि धार्मिक विधीनुसार पार पडली। या ऐतिहासिक क्षणाच्या वर्षपूर्ती निमित्ताने गोधेगाव येथे उत्साहाचे आयोजन करण्यात आले। सकाळी श्रीराम महाआरती आणि विधिवत पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली। सायंकाळी जय श्रीराम या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात नाचत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। महिला, पुरुष, आबालवृद्धांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला। गावातील महिलांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पालखीतील मूर्तीचे भावपूर्ण पूजन केले। कार्यक्रमाची सांगता हरिभक्त परायण हरिशरण गिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने झाली। त्यांच्या अमृत मधुर वाणीतून रामकथा ऐकत भाविकांनी भक्ती रसात चिंब न्हाल्याचा अनुभव घेतला। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। जय श्रीराम या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात सोहळ्याचा समारोप झाला। आपल्या परिसरातील धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी i24 मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।